कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात आलेल्या 19व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या दिमागात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं। कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येत असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपाचे नेते रामकृष्ण वेता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। यावर्षी या प्रदर्शनाचे हे 19वे वर्ष आहे। बैल बाजाराच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानासह विविध कंपन्यांचे अवजारे, यंत्रे व विविध फळे, फुले झाडांची शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे। याचबरोबर या प्रदर्शनाच्या निमित्तानं पीक स्पर्धा, फळे स्पर्धा, श्वान स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत असणार आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं कराडमध्ये कृषी पंढरीच अवतरली आहे। कराड या ठिकाणी 19वे राज्यस्तरीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, त्याच पद्धतीनं सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब आणि रयत संघटनेचे सर्व उदयदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। खरं तर स्वर्गवासी आमदार विलासरावजी पाटील काका यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन सुरू झालं आणि या माध्यमातून या विभागातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीनं शेतीमध्ये वापरलं जावं, त्याच पद्धतीनं नवनवीन बियाणे असतील, शासनाचे नवनवीन उपक्रम असतील आणि ज्या काही शासनाच्या सबसिडीचे स्कीम्स असतील, या सर्वच गोष्टीचं एका छताखाली सर्व ज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालं आणि त्या माध्यमातून या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कृषीमध्ये एक गरुड झेप शेतकऱ्यांनी घेतली म्हणायला काय हरकत नाही। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।